सुस्वागतम सुस्वागतम. हरिभक्त पारायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आगमन झालेले आहे. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज महाराजांचं स्वागत आंतरराष्ट्रीय पंच व कुस्तीगीरातले श्रेष्ठ तज्ज्ञ श्री बाळासाहेब लांडगे हे महाराजांचा हार घालून स्वागत करतील व पोथीला हार निखिल कोरडे हे घालतील. त्रिगुणासार निर्गुण हे सार, त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविणे मन व्यर्थ जाये, अव्यक्त निराकार नाही जाकार, अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथुनी चराचर हरिसी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी, अनंत जन्मोनी पुण्य होय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज माऊली महाविष्णू संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या हरिपाठाच्या माध्यमातून अध्यात्मातले सर्व विषय त्याच्यात आणले त्यांनी. 28 अभंग आहेत एकंदर. त्याच्यात ज्ञानेश्वरी आली, त्याच्यात अमृतानुभव आला, त्याची चांगदेव पासष्टी आली, वेदांत आला, भक्ती आली, प्रेम आले, सर्व काही आलं. अध्यात्मातले जेवढे म्हणून काही विषय आहेत, मनाबद्दल म्हणा, बुद्धीबद्दल म्हणा, चित्ताबद्दल म्हणा, गुणाबद्दल म्हणा, हे सर्व विषय हरिपाठामध्ये आले. त्यामुळे हरिपाठ म्हणायला सोपा असला, पाठ करायला जरी सोपा असला, तरी अर्थ करण्याकरता सर्व विषयाची माहिती लागते. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सत्वगुण म्हटलं तर श्लोकामध्ये सत्वगुण रजगुण आले, त्याच्यावर एवढ्या एवढ्या ओव्या लिहिल्या आहेत, चटकन कळतं. तसं इथे काय त्रिगुण. आता तुम्हाला माहिती पाहिजे 3 गुण कुठचे. तुम्हाला विचारू, त्रिगुण म्हणजे कोणचे? तर मग पुढचा प्रश्न आला, सत्वगुण, रजगुण, तमगुण. ठीक आहे, मग सत्वगुणाचा गुण काय, रजगुणाचा गुण काय, तमगुणाचा गुण काय? पुष्कळ मोठं आहे ते. खाणं काय, झोपणं कसं, उठणं कसं, बसणं कसं, आवडतं काय, सुखसुद्धा सात्विक सुख कसं, दुःखसुद्धा सात्विक दुःख कसं, रजगुणी दुःख कसं, तमोगुणी दुःख कसं, सुखसुद्धा सात्विक सुख कसं, रजगुणी सुख कसं आणि तामस सुख कसं. एक नाही, त्या गुणात सगळे आले. म्हणून जेवढं होईल, जेवढं जमेल तेवढं आपण सांगूया. उद्या एकादशी आहे, म्हणजे आता दिवस कमी होत राहिले, जवळजवळ शेवटचाच आठवडा आता. त्याच्यातून 4 कीर्तनं होतील आता इथून पुढे, आणि बाकीचे राहिलेले हरिपाठ.
तर मला पुढच्या वर्षाचं आयुष्य असू दे, येण्या इतकी शक्ती असू दे, बोलण्या इतकी बोलण्यात ताकद असू दे. जसा 7 वर्ष अमृतानुभव चालला तसा हरिपाठ सांगत राहीन. आज एवढा पाऊस असून सुद्धा एवढी माणसं आलीत, हेच विशेष आहे. याच्यातून जे अशोकराव नेहमी म्हणतात, या माणसांना ऐकून ऐकून सात्विक गुणाची प्रगती झाली. काय घडलं? नाही अहो, एवढा पाऊस आहे. मी माझ्याबद्दल सांगू का? मला जर कोणाचं प्रवचन ऐकायला जायचं असतं अशा पावसात, बिलकुल गेलो नसतो. म्हणून माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणून तुम्हाला दंडवत घालतो. हे आहे ते सांगितलं. माझी गाडी येतानाच मला कल्पना आली, अहो काय तो ट्रॅफिक. मगाशीच म्हटलं आता पुढच्या वर्षापासून किती वाजता घरी निघालं म्हणजे येईल. पूर्वी पाऊण तासात इथे येत होतो, आता 1 तास अगोदर निघालं तरी उशीरच. मेन रोडनी आज गल्लीबोळ करत तरी इथे येता येता माझी धाकधूक. ते काय, ज्या माणसाला टायमाचं असतं ना, ते उगीच माणसं काही म्हणत नसतात, पण आपलंच मन आपल्याला खातं. माझ्या स्वभावातला दोष आहे तो. मला 1 मिनिट जरी उशीर झाला ना तरी तो माझ्या मनाला खपत नाही. करेक्ट म्हणजे करेक्ट. त्याच्याकरता घरातसुद्धा होता किती घाई करताय. हो गेलं बाई टायमात. काय हे मानसिकता आहे. म्हणून म्हटलं मी की एवढ्या ह्याच्यात पावसात सुद्धा तुम्ही सगळे अगदी जो तो श्रोता जिथे जिथे दिसतोय ॲब्सेंटी क्वचित, हौशे नवशे गवशे ॲब्सेंट आहेत. मी काय म्हटलं, चल रे इथे बसतो त्यापेक्षा बाबा महाराज चांगलं जातात, चल. आणि बसायची व्यवस्था चांगली आहे, खाली बसणार नाही मी, नाही चांगलं आहे व्यवस्थित, चल. तेव्हा हा भाग निराळा. पण एवढ्या पावसातही अडचणीतून सुद्धा माणसं येतात, याचा अर्थ सत्वगुणाची लागण तुमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी झाली आहे. हे निश्चितच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मला याच्याशिवाय करमत नाही म्हणजे कुठेतरी सत्वगुणाचा अस्तित्व आहे. काय होतं अशोकराव, रोज प्रवचनं केली ना म्हणजे ती थकून जातो. मग असं वाटतं केव्हा एकदा संपतंय कोणाला माहीत. आणि संपल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी वाटतं किती दिवस घरी बसलो. काय काय गंमत आहे बघा. अहो आता 2 महिने घराच्या बाहेर आहेत. काय शेवटी राहावेना म्हणून आज माझ्या पंत्या बोलवून घेतल्या मुंबईहून. आई वडील जाऊन घेऊन आले. म्हटलं घेऊन ये तिला. आम्हाला अहो 2 महिने घरात त्या माणसांचा पत्ता नाही माझा. मी आयुष्यभर बेघर आहे. नाही म्हटलं बेघर म्हणजे काय, जो स्वतःच्या घरात राहत नाही तो बेघर. आयुष्यभर बेघर. हा कार्यक्रम झाला की दुसऱ्याच्याच घरी राहायचे, तिथून निघाले तर दुसऱ्या बेघरच असो. पण हा सात्विकपणा ज्ञानोबारायाच्या हरिपाठाचा निर्माण होणं हे सुद्धा आयुष्यातलं मोठं भाग्य आहे. म्हणून त्रिगुण बरं का, त्रिगुण सात्विक. आत्ताच म्हटलं सुखसुद्धा सात्विक. प्रवचन ऐकल्यानंतर सुख काय हो, कंटाळा आला. चला जरा पिक्चर बघू. काय क्या मजा आली. पुढचं नाही मधलं बोललो मी. मधली जी वापरता ती वापरली नाही. मी मगाशीच म्हटलं की इथल्या व्यासपीठाला काही मर्यादा आहेत. काल कपड्याचं सांगितलं, ते म्हटले पुढचं नाही. म्हटलं मला सगळं माहिती आहे, पण मर्यादा राखून बोलत असतो मी. ही गादी निराळी आहे. आता किती अवघड आहे बघा. सात्विक सुख प्रवचनातून कीर्तनातून मिळतं. पिक्चरला गेला, खाल्लं भरपूर, रजोगुणी सुख मिळतं. आणि एखाद्याला मारला तुडवला की तमोगुणी सुख मिळतं. एखादा वैरी मेल्याचा आनंद वाटतो आपल्याला. चला तुला जेवायला देतो का, म्हटले आमचा तो मिळाला. अरे वा.
माणसाचा स्वभाव हे जे गुण आहेत ना ते इतके विचित्र आहेत. कुणाला कशातून आनंद मिळेल, कुणाला कशातून सुख होईल. सात्विक सुख निराळं, राजस सुख निराळं, तामस सुख निराळं. कोणाला शिव्या देऊन सुख मिळेल, कोणाला याच्यात मिळेल शिवी तोंडावर आली होती पण दिली नाही, बरं झालं, याच्यात आनंद मिळेल. तेव्हा हा सगळा जो परिणाम आहे त्रिगुण आसार. तुका म्हणे जन केले प्रकाराचे तीन. किती प्रकारचं जन आहे? सत्वगुणी आहे, रजगुणी आहे, तमगुणी आहे. सगळे इथे आपण आहोत, आलं का लक्षात? पण इथला समाज रोज येतोय त्या अर्थी गृहीत धरला हरकत नाही की जरी रजगुणी असला तमाशी नाही, पण सत्वगुणाकडे कललेला आहे. सत्वगुणाकडे कललेला आहे, हे मान्य करायला पाहिजे. पण इथे काय म्हणतायत? तिन्ही आसार आहे. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण दोनच नाही, तिन्ही आसार आहे. म्हणजे सृष्टी जर त्रिगुणात्मक असेल, सारभूत नाही, दिसतंय ते सारभूत नाही, आहे ते निराळच आहे. तुम्हाला दिसतंय ते निराळं दिसतंय. तसं इथे जगत दिसतं, स्त्री दिसते, पुरुष दिसतो, पण हे सार नव्हे, हे आसार आहे. दर्शन कशाचं आहे? आसार आहे. एक ना एक दिवस काय होणार आहे हे? नाशिवंत म्हणा, आपल्या अमृतानुभवाच्या भाषेत सांगतो, नाशिवंत नाही पण पालटणारं म्हणा. माझं म्हणणं कळलं का? म्हणजे आत्ता जे आहे ते पुढच्या क्षणाला नाही. त्रिगुण आसार, हे सगळं जे आहे ते त्रिगुणात्मक आहे, आसार आहे, पालटणार आहे. आसार शब्दाचा अर्थ काय? सार नाही, पालटणार आहे, पालटणार आहे. आता बघा, जे आला ना तुम्ही, ते घरी जाताना ते तुम्ही नाही. तुमचं वय 2-3 तासांनी वाढलं. आजचा सार आसाराचा विचार डोक्यात नव्हता, तो आला म्हणजे काहीतरी पालट झाला ना. येताना एक होता, येताना जे होतं ते ऐकल्यानंतर ते आसार झालं आणि जे काही पदरात पडलं ते सार घेतलं, पण कालांतराने तेही पालटणार आहे. कळलं का तुम्हाला? त्रिगुण आसार, त्रिगुण आसार. माणसं पालटतात, वस्तू पालटतात, बरं का. जी वस्तू आत्ता आहे ती तशीच राहील अशी सांगता येत नाही. बरं, अजून पुढे सांगू. जी माणसं तुम्हाला आयुष्यात भेटत आहेत ती भेटताना जशी होती ती शेवटपर्यंत तशीच राहतील असं सांगता येत नाही. नामे आसार. देवावरची भक्तीसुद्धा काही काही माणसं अर्धवटच सोडून देतात. काय देवाच्या नादी लागून आमचं बरं झाले, बरं आता अजून दुसरा नाद कर. मग नाही दुसरं काय सांगू? हे बघा, एक सांगू का? बरं होण्याकरता देवाकडे जाऊ नका. देवाकरता देवाच्या प्रेमास्तव देवाकडे जा, म्हणजे आपोआप बरं होईल. काय? वस्तू करता देवाकडे जाऊ नका. माझं म्हणणं कळलं का? वस्तू करता देवाकडे जाऊ नका. आई खायला घालते म्हणून आई गोड नको. देऊ दे नाही तर न देऊ दे, थोबाडीत जरी मारू दे तरी आईच गोड वाटली पाहिजे. सार. आई असं करायचं काय? मग 10 रुपये मागितले दिलेले आहे. तुझी आई बरी रे, पटापटा पैसे काढून देते. अरे त्याच्या आईकडे आहे, त्याच्याकडे नाही, ती कुठून देणार बिचारी? तिचा नवरा तिला देत नाही, भाजीतून काढून ठेवलेल्या पैशातून देते ती. आता जिचा नवरा पुडका देतो आणि जी भाजीतून काढून ठेवते 2 रुपये, तिची तुलना कशी होणार? उलट कौतुक वाटलं पाहिजे की पुडके देणारे निराळा आहे, आणि हे जे स्वतः करता वेळेला लागतील म्हणून 2 रुपये ते तिच्याकरता काढून ठेवत नाही, तुमच्या करतात, तुमच्या वेळी प्रसंगी तुम्हाला लागतील. म्हणून बघा, संसारातली गंमत सांगतो. काही वेळेला
कमवणाऱ्या पुरुषाच्या खिशात पैसे नसतात, बँकेत असतात पण विसरतो काढायला. मग तो म्हणतो, अगं काय आहेत का तुझ्याजवळ? काय गमत आहे तुमची, कमवताय तुम्ही आणि माझ्याकडे अगं काय मला माहिती आहे, हां तुझ्याकडे असतंच, लुगड्याच्या पोटाच्या घडीमध्ये असतंच. बरोबर आहे ना? हां. म्हणून नीट लक्षात घ्या, वस्तू करता नको, प्रेमा करता, भक्ती करता देव असावा. म्हणून त्रिगुण हे सगळं जे दिसतंय त्रिगुण ते असार आहे, हे सगळं पालटणार आहे. काय? प्रत्येक क्षणाला पालटतं. किती पालटतं? क्षणाला. म्हणून पहिला अभंग होता, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. क्षणच तुमच्या हातात आहे, प्रत्येक क्षण नवीन आहे आणि प्रत्येक क्षण भूतकाळ होतो, प्रत्येक क्षण वर्तमान काळ होतो आणि त्याच्या पुढे येईल तो भविष्य काळ होतो. म्हणून त्रिगुण असार, निर्गुण हे सार. निर्गुण हे कसं आहे? सार आहे. अहो मुळात निर्गुण म्हणजे गुणरहित असं जे आहे. आता गुणरहित आहे ते काही नाहीच आहे तिथे, तर सार असणारच ना. जिथे काही बाजूला सारायचं असेल तिथे सार असार आहे. नाही कळलं? जिथे काही बाजूला सारायचं असेल तिथे सार असार आहे. इथे बाजूला काही सारायचंच नाही, आहे तर तोच आहे. बरं का? अजून दुसरा अर्थ आहे, दिसतं ते सगुण आणि दिसत नाही ते निर्गुण. पण दिसत नाही हे दिसतंय ना, नाही का? अहो निर्गुण शब्द जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा तो निर्गुण शब्द सुद्धा सगुणच होतो. निर्गुण काय म्हटलं तुम्ही? निर्गुण म्हणजे निर्गुण सगुण झालं ना. अहो काही नाही, मग काही नाही हे कळलं ना. म्हणून अमृतानुभव तो लिहिली, काही नाही ऐसी व्यवस्था कवणा असी पा. काही नाही अशी व्यवस्था कोणाला आहे? म्हणजे कोणतरी असलं पाहिजे ना. तुम्हाला कळलं नाही, मला कळलं नाही, पण कोणतरी असलं पाहिजे ना. असल्याशिवाय तर काही नाही ना. बरं का? सुरुवातीला सांगितलं, जेव्हा काहीतरी सृष्टी निर्माण झाली, त्याने आकार घेतला काहीतरी.